काहीही साध्य करण्यासाठी स्वतःवर विश्वास, दूरदृष्टी, कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समर्पण आवश्यक आहे. लक्षात ठेवा की ज्यांचा देवावर खंबीर विश्वास आहे त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. काय आमचा विश्वास खंबीर आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा कुटुंब, नातेवाईक आणि जवळचे मित्र आपल्या विरुद्ध जातात तेव्हा आपल्यामध्ये एकाकीपणाची आणि आपल्याला सोडून दिल्याची भावना सतावू लागते. आमच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांमध्ये आम्हाला सहानुभूती आणि आधार देणारे कोणीतरी असावे असे सातत्याने वाटते. अशा वेळी आम्ही काय करावे आम्हाला सुचत नाही. प्रियांनो, नेमकी हीच स्थिती इयोबाची झाली होती. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहणार आहोत की इयोब कोणत्या गोष्टींवर खंबीर होता आणि त्याला कोणत्या गोष्टींचा आधार होता. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आज 19व्या अध्यायाचा अभ्यास आम्ही सुरू करणार आहोत. बिल्ददच्या टीकेला या अध्यायात इयोबाने उत्तर दिले आहे आणि त्यामध्ये त्याने आपले दुःख मांडून आपल्या मित्रांकडून दयेची याचना केली आहे. 19वा अध्याय 1 ते 3 वचने आम्हाला सांगतात, मग इयोबाने प्रत्युत्तर केले, तुम्ही कोठवर माझ्या जीवास दुःख देणार, कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार. एवढ्यात 10 वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली. तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता, याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही? स्पष्ट आहे की इयोबाच्या मित्रांनी त्याला बोलून खूपच दुखावले होते. त्यांचे बोलणे सुज्ञतेचे नसल्यामुळे इयोबाचे दुःख फार वाढले. या आताच वाचलेल्या वचनांवरून इयोब त्यांच्या वाकबाणांनी म्हणजे शब्दांनी कसा दुखावला गेला आहे हे आम्हाला कळते. तो त्यांना म्हणतो की त्यांच्या शब्दांनी त्याच्या जीवाला त्रासवले आहे, त्याच्या मनाला ठेचून टाकले आहे, त्याचा अपमान केला आहे आणि ते त्याच्याशी फार कठोरपणे बोललेले आहेत. श्रोत्यांनो, इयोबाच्या मनस्थितीची आपल्याला कल्पना करता येण्यासारखे आहे. जर आपल्या घरातल्यांनी किंवा मित्रमैत्रिणींनी आपल्यावर एखादा खोटा आरोप केला तर त्याचे आम्हाला केवढे दुःख होते. या जगात आम्हाला समजून घेणारे कोणी नाही असे वाटते. पण विचार करा की इयोबाचे मित्र त्याला त्यांच्या शब्दांच्या बाणांनी सतत घायल करीत होते. त्यांनी जणू शब्दांच्या माराने त्याचे हृदय ठेचले होते, त्याला घायल केले होते. त्यांचे हे वागणे खरोखर क्रूर आहे. या घटनेतून आम्हाला 2 गोष्टी शिकायला मिळतात. पहिली ही की आपले मित्र आपल्याला समजून घेत नाहीत असे समजल्यावर तरी इयोबाने शांत बसायला हवे होते. या लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे त्याला समजायला हवे होते. आपण स्वतःची बाजू कितीही जीव तोडून मांडली तरी ह्या मित्रांना त्याचे काहीच महत्त्व नाही याची जाणीव इयोबाला झाली नाही. मला वाटतं की आपल्यापैकी अनेक जण ही इयोबासारखी चूक करतात. बऱ्याचदा आमचे मित्र व आप्तजन आमच्याविषयी गैरसमज करून घेतात व त्यानुसार एकतर सतत सल्ला देतात किंवा टोमणे मारतात किंवा कडक टीका करतात. अशा वेळेस त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी स्वतःची बाजू मांडण्याचा खटाटोप करीत आपण त्यांना उत्तर देत बसतो व स्वतःचा त्रास वाढवून घेतो. जर आम्ही परिस्थिती आहे तशीच राहू दिली तर योग्य वेळेला सत्य उघडकीस येईलच व त्यामुळे आमचा सहज बचाव होईल. स्वतःचा बचाव करण्याची गरज नाही. यासाठी संयम व सहनशीलतेची गरज आहे. सत्यावर विश्वास असण्याची गरज आहे. श्रोत्यांनो, सत्य झाकून राहत नाही. कोणी तुमच्यावर खोटा आरोप करीत असेल, तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नसेल आणि तुमचे मन तुमच्या विरुद्ध साक्ष देत नसेल तर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमच्याविषयीचे सत्य लवकरच उघडकीस येईल. प्रभू परमेश्वर जिवंत व खरा देव आहे. तो सत्याचा वाली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने लुकृश वर्तमान
12 2 आणि 3 वचनांमध्ये काय म्हटले ते पहा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलला ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगितले ते धाब्यावर गाजविले जाईल. म्हणून जे तुम्हाला समजून घेत नाहीत अशांसमोर स्वतःचा बचाव न करणे योग्य. कारण सत्य कधीच लपून राहत नाही, ते कधीतरी उघडकीस येतेच. आणि कोणीतरी असे म्हटले आहे की जे मित्र तुम्हाला चांगले ओळखतात त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. आणि तुम्ही कितीही सुंदर प्रभावी स्पष्टीकरण दिले तरी तुमचे शत्रू त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून स्वतःचा बचाव न करता संयम व सहनशीलता यांच्यासह या आरोपांना तोंड देणे योग्य. योबाच्या मित्रांनी त्याला शब्दांच्या माऱ्याने घायल केले. या घटनेतून आपण आताच एक गोष्ट शिकलो की आमची बाजू जर सत्याची असेल तर आम्हाला समजून न घेणाऱ्या लोकांसमोर आम्ही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आता आपण ह्या घटनेची दुसरी बाजू पाहूया. जर आम्हाला आमचा भाऊ, बहीण, मुलगा किंवा मुलगी किंवा मित्र किंवा मैत्रीण पापात पडत आहे किंवा चूक करीत आहे असे जाणवले तर आम्ही त्याच्याशी कसे वागू नये याचे सुंदर उदाहरण म्हणजे योबाचे मित्र आहेत. त्यांना वाटतं की योब पापी आहे म्हणून ते सौम्यतेने त्याचे पाप दाखवून देण्याऐवजी त्याच्यावर टीकेचा भडीमार करतात. त्यांना वाटतं की असे केल्याने योब आपले पाप कबूल करेल, तो आपली चूक सुधरवेल. पण तसे होतच नाही. योब त्यामुळे अधिक आणि अधिक आपल्याच म्हणण्याला धरून बसला आहे. श्रोत्यानो, हे असले प्रसंग आमच्या दैनंदिन जीवनात नेहमीच येतात. सासूला वाटतं की आपली सून चुकते आहे, पण प्रेमाने तिच्याशी बोलून जसे लेकीला समजून सांगावे तसे ती सुनेला समजून सांगत नाही. त्या उलट आपल्या मुलाजवळ तिची तक्रार करते किंवा तिला टोमणे मारते किंवा तिच्यावर जोरदार टीका करते. तिच्या कोणत्याही चांगल्या गोष्टी सासू लक्षात घेत नाही. उलट तिला येता जाता घालून पाडून कसे बोलायचे याकडे तिचे लक्ष असते, जसे योबाचे मित्र त्याला करीत होते. पण तेच जर सासू आपल्या चुकणाऱ्या सुनेशी संयमाने सहनशीलतेने वागली तर तिच्या प्रेमळ व सहनशील वागण्याने सुनेला आपली चूक समजेल. सासूविषयी तिच्या मनात आदर निर्माण होईल व आपल्याकडून सासूला दुखावले जाणार नाही याची ती काळजी घेईल. साहजिकच त्या दोघींचे संबंध प्रेमाचे होतील व घरामध्ये शांती टिकून राहील. हेच तत्व आई वडील व तरुण मुलांमुलींसाठी सुद्धा लागू पडते. तारुण्याच्या दिवसात अति उत्साहाने धाडसी वृत्तीमुळे आपला मुलगा किंवा मुलगी चुकीच्या मार्गाने जात आहे असे जर आईवडिलांच्या लक्षात आले तर त्यांनी टीकाकाराची भूमिका घेणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. आपण चुकतो व भागतो तेव्हा जसं आपला स्वर्गीय पिता आम्हाला प्रेमाने समजून घेतो तसे जर आम्ही आमच्या चुकणाऱ्या मुलांना मुलींना समजून घेतले, त्यांचे मित्र बनून त्यांना प्रेमळपणे संयमाने मार्गदर्शन केले तर ते निश्चितपणे योग्य मार्गावर येतील. बहुतेक पालक आपल्या किशोरवयीन मुलांकडे टीकाकाराच्या नजरेने पाहतात आणि म्हणूनच मुले व मुली अधिक वाया जातात, बिघडतात व त्यांना घराबाहेरच्या जीवनाची ओढ लागते. प्रिय मातापित्यांनो, तुमच्या वाढणाऱ्या मुलांना आणि मुलींना टीकाकारांची गरज नाही. त्यांना आईमध्ये मैत्रिणीची, वडिलांमध्ये मित्राची गरज आहे. म्हणजे त्यांना समजून घेणाऱ्या आईवडिलांची गरज आहे. तुम्ही जर सतत आपल्या मुलाला तू मूर्ख आहेस, तुला काहीच समजत नाही किंवा असला गाढवपणा तुला कोणी करायला सांगितला, आता तुझी चूक तूच निस्तर, आम्हाला काही विचारू नकोस आणि सांगू नकोस असे बोलत असाल तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी निश्चितपणे तुमच्यापासून दुरावल्या जाईल. जगातल्या मोहांना ती अधिकाधिक बळी पडेल आणि एक दिवस तुम्ही तिला किंवा त्याला गमावून बसाल. श्रोत्यांनो, टीका आवश्यक आहे, पण ती विधायक म्हणजे चांगली आहे की विध्वंसक आहे पाहणे महत्वाचे आहे. तुमच्या भावकू पाहणाऱ्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना तुमच्या कठोर टीकेची गरज नाही, तर तुमच्या सौम्यतेची, समंजसपणाची गरज आहे. म्हणूनच या संदर्भात पॉल गलती येथील मंडळीस काय म्हणतो ते गलतीकरासपत्र 6 अध्याय पहिल्या 2 वचनात आम्हाला वाचायला मिळते. तो म्हणतो, भावांनो, कोणी माणूस एखाद्या पापात सापडला तर जे तुम्ही आत्मिक आहात ते तुम्ही अशाला सौम्यतेच्या आत्म्याने सुधारा. तूही आपण परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःला सांभाळा. तुम्ही एकमेकांची ओझी व्हा आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. प्रिय श्रोत्यांनो, 2 गोष्टी आपण आताच पाहिल्या. एक म्हणजे जर आम्ही सत्याच्या बाजूने आहोत तर आम्हाला समजून न घेणाऱ्या लोकांसमोर स्पष्टीकरण देण्याचा खटाटोप करण्याची आम्हाला गरज नाही. आणि दुसरे म्हणजे जर आमच्यापैकी कोणी चूक करीत असेल तर सौम्यतेच्या आत्म्याने आम्ही त्या व्यक्तीला सुधरवले पाहिजे.
कडक टीका किंवा भांडण करून नव्हे. आता 19 अध्याय 4 ते 6 वचने वाचूया. मी काही चूक केलीच असली तर ती माझी मला. तुम्ही मजवर खरोखर तोरा मिरविणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार. तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे. त्याने मजवर आपले जाळे टाकिले आहे. योब या वाक्यांमधून आपल्या मित्रांना सांगत आहे की त्यांचे बोलणे योबाच्या अप्रतिष्ठेवर बोट ठेवणारे आहे, त्याला सावरणारे नाही. आणि जर त्याने चूक केली असली तर ती त्याच्या जवळच राहते. मला वाटते की जसे योबाला स्वतःमधल्या कमतरता दिसत नव्हत्या तसेच आपल्याला स्वतःमधल्या कमतरता अनेकदा दिसत नाहीत. आपण अगदी चांगले आहोत व आपल्यात काहीच उणीवा नाही असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. परंतु आपल्यातले दोष परमेश्वराच्या नजरेआड नसतात. बिल्ददने योबाला म्हटले की त्याच्या स्वतःच्याच कृत्यांमुळे तो पाशात अडकला आहे. त्याच्या या आरोपाला उत्तर देताना योब म्हणतो, मी स्वतःहून जाळ्यात अडकलो नाही, तर देवानेच मला जाळ्यात अडकवले आहे. श्रोत्यानो, आपल्या संपूर्ण जीवनावर परमेश्वराचे नियंत्रण आहे हे योबाला माहीत होते. जरी त्याचे हे वाक्य काहीसे तक्रारीच्या सुरातले असले तरी त्यामागे देवावर व त्याच्या नियंत्रणावर त्याचा दृढ विश्वास आहे. देवाने जरी त्याच्या जीवनात काही गोष्टी घडवल्या असल्या तरी त्याचे स्पष्टीकरण त्याने योबाला दिलेले नाही. योबाच्या मित्रांना मात्र असे वाटते की योबाच्या दुःख सहनाचे त्यांचे स्पष्टीकरणच खरे आहे, योग्य आहे. अशा आडमुठ्या मित्रांची योब याचना करतो. तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यावर आलेले संकट देवापासूनच आहे. आपण त्याचे ते दुःखाचे गाऱ्हाणे आता ऐकूया. 7 पासून 12 वचने. मी जुलूम जुलूम असे ओरडतो पण कोणी ऐकत नाही. मी दाद मागतो पण मला न्याय मिळत नाही. त्याने माझा रस्ता अडविला आहे, मला पुढे जाता येत नाही. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडिला आहे. त्याने माझे वैभव हरिले आहे. माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढिला आहे. त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे. त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे. त्याने मजवर आपला कोप भडकविला आहे. तो मला आपल्या शत्रूत गणित आहे. त्याच्या फौजा जमून मजवर मोर्चा लावित आहेत. त्यांनी माझ्या डेऱ्याभोवती तळ दिला आहे. श्रोत्यानो, योबाला देवाचा क्रोध हे स्वतःच्या दुःखाचे कारण वाटते. देव आपल्याशी फारच कडकपणे वागत आहे. तो त्याच्या आर्त हाकेला उत्तर देत नाही, त्याला न्याय मिळत नाही. त्याचा सन्मान त्याच्यापासून काढून घेतलेला आहे. म्हणजे तो पूर्वी गावच्या सन्माननीय लोकांमध्ये बसायचा, आता तो राखेच्या ढिगाऱ्यावर गळवांनी पिडलेला असा बसलेला आहे. आधी एके ठिकाणी योबाने म्हटले की झाड जरी कापल्या गेले तरी त्याच्या ठाई आशा असते, कारण पाण्याच्या वासाने त्याची मुळे तरारतात व पुन्हा अंकुरतात. पण आता तो म्हणतो की देवाने तर त्याची स्थिती उपटलेल्या झाडासारखी केली आहे. आणि देवच जर माझा शत्रू झाला तर मला आश्रयाचे विसाव्याचे काय ठिकाण असणार, असा प्रश्न योब त्यांना विचारू पाहतो. प्रिय श्रोत्यांनो, योबाने आपल्या दुःखाचे कारण फक्त देवच आहे असे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो फारच निराश आहे. परिस्थितीमुळे गोंधळून गेला आहे. परमेश्वरापासूनच आपले संकट आहे हे त्याला समजत असले तरी ते का आहे हे त्याला समजत नाही. अशा मनस्थितीत सर्व नकारात्मक विचार त्याच्या मनात येणे साहजिकच आहे. कदाचित तुम्ही अशाच दुःखी मनस्थितीत असाल व देवाविषयी गोंधळून गेला असाल. तुम्ही देवावर रागवला असाल, त्याच्या विरुद्ध कुरकुर करीत असाल. पण जरा थांबा, थोडे मन शांत करून विचार करा. तुमचा तारणारा जर ख्रिस्त आहे आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवल्याने तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या झाला आहात व देवानेच तुमच्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे असा तुमचा विश्वास असला तर धीर धरा, घाबरू नका. उतावळे होऊन देवाविरुद्ध बोलू नका. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो.
मना पारखिता मना दुःख हो ज्वालाही लागता हीण जाऊ अगणित पोळता मी मने सर्वथा तुझवरी प्रेम वाढू ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढू माझे तुझ्यावरी प्रेम वाढू. आता 19वा अध्याय 17वं वचन सांगतं, माझा श्वास माझ्या स्त्रीस अप्रिय वाटतो, माझ्या सहोदरास माझी किळस येते. इयोबाची फार फार उपेक्षा करण्यात आली आहे. त्याला जणू सर्वांनीच वाळीत टाकून दिले होते. मला वाटतं त्याची ही उपेक्षा तुमच्या व माझ्यासाठी नवीन नाही. समाजामध्ये, जगामध्ये अनेक लोकांची अशा प्रकारे उपेक्षा केली जात आहे. श्रोत्यानो, देवाची आमच्यावर महान कृपा आहे. आमच्या वाट्याला तशी उपेक्षा आलेली नाही. इयोबाप्रमाणे गंभीर आजाराने जे लोक पिडलेले आहेत किंवा ज्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वाईट आहे, जे अनाथ व एकाकी आहेत, अशांशी आपण कसे वागतो ह्याचा विचार आम्ही करायला हवा. जर रस्त्यावर मी एखाद्या महारोग्याला पाहते तर माझे मन त्याच्याविषयी करुणेने भरून येते काय, की मी नाक मुरडून त्याच्याकडे तुच्छतेने पाहून पुढे जाते. एखाद्या वर्गातल्या वर्गमित्राचे वडील दारुडे आहेत व त्यांची फार दैन्यावस्था आहे, तर मी त्यांची उपेक्षा करते काय? त्या लोकांना मदत करता येण्यासारखे असूनही मदत करणे मी टाळते काय? किंवा स्वतःला उच्च महान समजून दीन दरिद्री गरीब लोकांचा मी सतत पान उतारा करते काय? एखाद्या मैत्रिणीचे चुकून पाऊल घसरले किंवा तिच्या जीवनात दुसऱ्यांच्या चुकीने दुःख आले तर मी तिची मैत्री सोडून देते काय? विचार करा श्रोत्यानो. आठवा, तुम्ही कधीच कोणाला नाकारले नाही, उपेक्षिले नाही काय? आमचा जिवंत व खरा देव साक्षात प्रीती आहे व आमची आध्यात्मिक स्थिती फार किळसवाणी असली तरी तो आमच्यावर प्रीती करतो, आमचे संरक्षण करतो, आम्हाला सर्व काही पुरवितो, आमची पापे धुवून टाकतो, आम्हाला नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे घालतो. पण आम्ही इतरांशी कसे वागतो? मूर्तिमंत प्रीती असलेल्या देवाचे जर आम्ही भक्त आहोत, पुत्र व कन्या आहोत, तर आम्ही उपऱ्यांची काळजी घ्यायला हवी. ज्यांना समाजाने टाकून दिले आहे अशांसाठी कळवळा, प्रेम व्यक्त करायला हवे. उपेक्षित लोकांची, समाजाने टाकलेल्या लोकांची जर आम्ही प्रीती शिकवणाऱ्या ख्रिस्ताचे अनुयायी असून सुद्धा उपेक्षा करू लागलो तर आमच्यामध्ये देवाची प्रीती नाही. दुष्ट व पापी जगासाठी आपल्या प्रियपुत्राचे रक्त सांडवणाऱ्या देवाला जर आमच्या जीवनात स्थान आहे तर आम्ही दुर्दैवी, दुःखी व आजारी, वृद्ध, एकाकी लोकांची उपेक्षा करणार नाही. इयोबाच्या पत्नीने सुद्धा त्याची घोर उपेक्षा केली. पुढे 23 आणि 24 वचने सांगतात, माझे शब्द लिहून काढिले, ते ग्रंथात लिहून ठेविले, लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले तर किती बरे होईल. इयोबाला वाटत आहे की त्याचे हे खोलवर दुःख लोकांच्या स्मरणात राहावे, त्यांना तरी त्याच्याविषयी कळवळा वाटावा. पण त्याला हे सुद्धा समजले आहे की शेवटी कोणीही त्याला समजून घेणारा नाही, कोणीही त्याच्यावर दया करणारा नाही. आणि या घोर निराशेच्या अंधारात त्याच्याजवळ एक आशेचा किरण आहे. त्यासाठी पुढची वचने आपण वाचूया. 25 ते 27 वचने सांगतात, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. की माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन, त्याला मी स्वतः पाहीन. अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. असं वाटतं श्रोत्यानो की हा रोगट शरीर लाभलेला, दुःखी, एकाकी, उपेक्षित इयोब मृत्यूच्या दाट सावलीत बसलेला आहे. तो कणत आहे, वेदनेने व्याकुळ होऊन रडत आहे. कोणी त्याचे ऐकून घ्यावे म्हणून दयेची भीक मागत आहे. त्याला मृत्यू हवा आहे आणि नकोही. शारीरिक, मानसिक वेदनांसोबत आत्मिक दुःखही जोडीला आहेच. म्हणून मृत्यू हवा आहे, पण तो स्वीकारण्याची मनापासून इच्छा होत नाही. असे वाटते की या दुर्दैवी माणसाला आता कोणत्याही क्षणी वेळ लागेल.
कारण त्याचे दुःख अपरिमित आहे. पण नाही, असे होणार नाही, कारण त्याच्याजवळ परमेश्वरावरची गाढ, दृढ श्रद्धा आहे. त्याच्या जीवनाचा पाया मजबूत आहे. तो खऱ्या व जिवंत देवाच्या विश्वासूपणाच्या खडकावर घातलेला आहे. म्हणूनच कितीही वादळे आली आणि त्यांनी योबाला मुळापासून उपटून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तरी योब उपटल्या जाणार नाही. त्याच्या जीवनाची मुळे त्याच्या जिवंत परमेश्वराच्या चांगुलपणात, विश्वासूपणात व कृपेमध्ये पक्की मुळावलेली आहेत. झंझावाती वादळाने नारळाचे नाजूक दिसणारे झाड वाटेल तसे हेलकावले जावे, पण ते कोसळू नये, तशी योबाची स्थिती आहे. संकटाच्या राक्षसी लाटांनी त्याचा विश्वास गिळून टाकायचा प्रयत्न केला. वेगवान वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे सैतानाने त्याला हादरून उपटून टाकण्याचा प्रयत्न केला. पण समुद्रकिनाऱ्यावरच्या टिकून राहणाऱ्या नारळाच्या झाडाप्रमाणे योब आहे. तो काहीसा वाकला तरी तो उन्मळून पडणार नाही. म्हणून तो आपला विश्वास व्यक्त करून म्हणतो, मी तर जाणतो की माझा खंडणारा जिवंत आहे, माझा तारणारा जिवंत आहे. आणि शेवटी तो पृथ्वीवर उभा राहील. केवढा अतूट व अभेद्य विश्वास आहे हा. तो म्हणतो की हा देह नष्ट झाला तरी मी आपल्या देहाशिवाय देवाला पाहीन. संकटे, उपेक्षा, दुःख यांच्या सर्वात उंच टोकावर योब आहे आणि अशा वेळेसच त्याचा देवावरचा विश्वास उडावा हे साहजिक आहे. त्याच्या भोवती असलेली संरक्षणाची सर्व कवचे, त्याची पत्नी, त्याचा पैसा, त्याचे कुटुंब, त्याची प्रतिष्ठा, त्याचे मित्र व आप्त स्वकीय, त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, ही सर्व कवच एकानंतर एक निर्दयपणे फोडून टाकण्यात आली आहेत. त्याला एकदम उघडे असहाय्य झाल्यासारखे वाटत आहे, पण त्याच्या विश्वासाची ढाल मजबूत आहे. म्हणूनच तो म्हणतो की मी जाणतो की माझा तारणारा जिवंत आहे. योबाचा हा दृढ विश्वास, त्याची ही पक्की श्रद्धा पाहून खरोखर श्रोत्यानो, माझी छाती दडपून जाते. हा माणूस विश्वासाचा मोठा उत्तुंग मेरुमणी आहे आणि त्याच्यासमोर मी काहीच नाही याची मला जाणीव होते. भयंकर अशा परिस्थितीत सुद्धा जेव्हा की आपण शून्यात विलीन होऊन जाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तेव्हा योब म्हणतो की मी माझ्या देहाशिवाय स्वतःच्या डोळ्यांनी देवाला पाहीन. दुसऱ्या शब्दांमध्ये तो आपल्या पुनरुत्थानावरचा विश्वास व्यक्त करीत आहे. जरी मृत्यूनंतर आपले शरीर किडा मुंगीने खाल्ले तरी आपण देहारहित देवाला पाहू असा त्याचा विश्वास आहे. काय श्रोत्यानो, आपल्या मनात परमेश्वराविषयी इतका दृढ विश्वास आहे? योबाप्रमाणे काय आपण म्हणू शकता की माझा खंडणारा, माझा उद्धारक जिवंत आहे व मी त्याला पाहीन? जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, इस्रायलचा पवित्र प्रभू याला ओळखत असाल, तर माझी 101% खात्री आहे की योबाप्रमाणे तुम्ही आज म्हणू शकाल की माझा उद्धारक जिवंत आहे व मी त्याला देहाशिवाय पाहीन. आमचा प्रभू परमेश्वर आदि व अंत आहे. तो या विश्वाचा निर्माण करता असला तरी तो या पृथ्वीवरच्या सर्व हालचालींवर, लोकांवर बारकाईने लक्ष ठेवतो. तो तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. तुमचे नाव, तुमचे घर, तुमचे गाव सर्व त्याला माहीत आहे आणि तुमचे हृदय देखील तो जाणतो. म्हणून आज त्याच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या जवळ या. मानवाच्या पापासाठी त्याने मरणाची शिक्षा ठरवली होती. ती शिक्षा देवाने येशूला केली. त्याला वधस्तंभावर खीळ टोकून मारण्यात आले. त्याचे हाल करण्यात आले. त्याने मानवाच्या म्हणजे तुमच्या व माझ्या वाटेची शिक्षा भोगली. तो आमच्यासाठी मरण पावला व देवाने त्याच्या या त्यागावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा स्वतःबरोबर समेट करून घेतला. कलसीकरात पत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचने सांगतात, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. पुढे याच अध्यायात 21 आणि 22 वचने सांगतात, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. प्रिय श्रोत्यांनो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला एवढ्यावरच देवाच्या प्रीतीची सत्यकथा संपत नाही, तर तो मरणातून पुन्हा उठला व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते. ते मरणातून जीवनात पार जातात. या सत्यापर्यंत नेणारी देवाची प्रीती आहे.
मरणावर, सर्वात भयप्रद गोष्टीवर देवाने आम्हाला अशा प्रकारे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे विजय दिलेला आहे. आज आपण हे आश्वासन प्राप्त करू शकता. ख्रिस्ताजवळ या, तारणारा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि सार्वकालिक जीवनाची आशा, एक आश्वासन प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आमच्या समोर हा धडा आहे की एखाद्याच्या विपरीत स्थितीत आम्ही त्याला कसे वागवावे. आमचे बोलणे संयमाचे आणि सहनशीलतेचे असावे. आम्ही सहानुभूती आणि आधार देण्याचा प्रयत्न करावा. तसेच आम्हीही आमच्यामधील कमतरता शोधण्याचा प्रयत्न करावा. प्रियानो, इयोबाने म्हटले आहे, माझा उद्धारक जिवंत आहे, मी देवाला देहविरहित पाहीन. असा विश्वास आमचा देखील आहे काय? नसेल तर आज आपण आत्मपरीक्षण करूया आणि देवापासून सहाय्य घेऊ. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, जो तो आमचा उद्धारक आहेस, जो तो आमचा निर्माण करता आहेस, जो तो आमचं संरक्षण देणारा आमचा पिता आहेस, त्या तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देताना तुझ्या चरणांपाशी आम्ही येतो. होय प्रभूजी, तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही कसं वागावं, आमच्या स्वतःच्या बाबतीत आणि इतरांशीही देखील. होय प्रभूजी, तू आज आमच्यासमोर इयोबाला ठेवलेलं आहेस आणि प्रभूजी, इयोबामध्ये असलेले गुण, त्याचे वैशिष्ट्य आमच्या समोर तू ठेवलेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं, तो दृढ आणि खंबीर विश्वास आमच्यामध्ये असावा, याच्यासाठी प्रभूजी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. आमच्यामधील या उणीवा तू काढून टाक. तुझ्यामध्ये आम्हाला तो दृढ आणि खंबीर असं ठेव की जेणेकरून प्रभूजी, केवळ आमच्या जीवनामधल्या अपराध किंवा पाप ह्यांच्यामध्ये आम्ही अडकून न राहता आम्ही तुझ्यावरती विसंबून प्रभूजी, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊन या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि इतरांना देखील आम्ही सहाय्य करणारे ठरू. यासाठी प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस आणि म्हणूनच या विनंत्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.